संचांचे प्रकार. पहिला प्रकार एक घटक संच. ज्या संचात केवळ एकच घटक असतो त्या संचास एक घटक संच असे म्हणतात. उदाहरणार्थ ए हा सममूळ संख्यांचा संच आहे म्हणून ए बरोबर मैरपी कंसात 2. दुसरा प्रकार रिक्त संच. ज्या संचात दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसतो त्या संचास रिक्त संच असे म्हणतात. उदाहरणार्थ पी हा अशा एक्स घटकांचा संच आहे की एक्स हा 5 व 6 मधील नैसर्गिक संख्या आहे. विद्यार्थी मित्र हो, 5 व 6 मध्ये कोणतीही नैसर्गिक संख्या नाही म्हणून पी बरोबर मैरपी कंस त्यामध्ये कोणताही घटक लिहायचा नाही. टाइप्स ऑफ सेट्स. सिंगल टोन सेट. अ सेट consisting of a single element is called a single tone set. A is the set of even prime number. Therefore, A is equal to in curly bracket 2. Second type, empty set or null set. If there is not a single element in the set which satisfy the given condition, then it is called a null set or an empty set. Example, P is the set of all x such that x is a natural number between 5 to 6. There is no natural number between 5 to 6. Therefore, P is equal to empty set. संचाचा तिसरा प्रकार शांत संच. रिक्त असणारा किंवा मर्यादित घटक असणारा संच म्हणजेच शांत संच होय. उदाहरणार्थ संच x हा अशा y घटकांचा संच आहे की y ही 1 ते 42 मधील 5 ने विभाज्य संख्या आहे म्हणून x बरोबर मैरपी कंसात 1 ते 42 मधील 5 ने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजेच 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40. चौथा प्रकार अनंत संच. ज्या संचातील घटकांची संख्या अमर्यादित आणि मोजता न येणारी असते अशा संचास अनंत संच असे म्हणतात. उदाहरणार्थ बी हा अशा एक्स घटकांचा संच आहे की एक्स ही मूळ संख्या आहे म्हणून बी बरोबर मैरपी कंसात 2, 3, 5, 7, 11, 13, 17 अनंत. टाइप्स ऑफ सेट्स. थर्ड टाइप फायनाइट सेट. इफ a set is a null set or number of elements are limited and countable, then it is called as a finite set. Example, set x is the set of all y such that y is a number from 1 to 42 divisible by 5. Therefore, set x contains elements 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40. Type number 4, infinite set. If a number of elements in a set is unlimited and uncountable, then the set is called infinite set. Example, set B is the set of all x such that x is a prime number. Therefore, set B is equal to in curly bracket 2, 3, 5, 7, 11, 13, 17, infinite. समान संच. संच ए मधील प्रत्येक घटक संच बी मध्ये असेल आणि संच बी मधील प्रत्येक घटक संच ए मध्ये असेल तर ते संच समान संच आहे असे म्हणतात. उदाहरणार्थ ए बरोबर मैरपी कंसात 2. बी हा अशा एक्स घटकांचा संच आहे की 7x वजा 1 बरोबर 13. प्रथम आपण 7x वजा 1 बरोबर 13 या समीकरणामधून आपण x ची किंमत काढू. 7x वजा 1 बरोबर 13 म्हणजे 7x बरोबर 13 अधिक 1 म्हणजे 7x बरोबर 14 म्हणून x बरोबर 14 भागिले 7 म्हणजेच x बरोबर 2. याचा अर्थ म्हणून b बरोबर मैरपी कंसात 2. येथे a बरोबर 2 आणि b बरोबर 2 म्हणजेच संच a मधील घटक हा संच b मध्ये आहे म्हणून संच a व संच b हे समान संच आहेत आणि ते a बरोबर b असे दर्शवितात. इक्वल सेट्स.
Two sets A and B are said to be equal if every element of set A is in set B and every element of set B is in set A. Here set A is equal to in curly bracket 2 and set B is equal to curly bracket x. Vertical line 7x minus 1 is equal to 13 means set B is the set of all x such that 7x minus 1 is equal to 13. Here 7x minus 1 is equal to 13. We have to find the value of x. Here 7x is equal to 13 plus 1. Therefore 7x is equal to 14. Therefore x is equal to 14 upon 7. Therefore x is equal to 2 means B is equal to in curly bracket 2. Here set A and set B contain same elements and the number of elements in set A and B are also same. Therefore set A and set B are equal set and it is denoted as A is equal to B. वेन आकृत्या. संच लिहिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बंदिस्त आकृत्यांना वेन आकृत्या असं म्हणतात. संच लिहिण्यासाठी त्रिकोण, चौकोन, वर्तुळ यांसारख्या बंदिस्त आकृत्या वापरतात. संच लिहिण्यासाठी बंदिस्त आकृत्यांचा उपयोग ब्रिटिश तर्कशास्त्रज्ञ जॉन वेन यांनी प्रथम केला म्हणून अशा आकृत्यांना वेन आकृती म्हणतात. वेगवेगळ्या संचातील संबंध समजण्यासाठी आणि संचांवर आधारित उदाहरणे सोडवण्यासाठी या आकृत्यांचा उपयोग चांगल्या प्रकारे होतो. वेन डायग्राम्स. The closed figures which are used to represent sets are called Venn diagrams. Triangles, rectangles, circles are some closed diagrams which are used to represent sets. A British logician, John Venn, was the first to use closed figures to represent sets. Such representations are called Venn diagram. Venn diagrams are very useful in order to understand and illustrate the relationship among sets and to solve the examples based on the sets. वेन आकृतीने संच दर्शवणे. विद्यार्थी मित्र, तुम्हाला खाली दोन संच वेन आकृतीने दर्शवायचे आहेत. संच वेन आकृतीने दर्शवण्यासाठी चौकोन, वर्तुळ, त्रिकोण, पंचकोन, षटकोन यांसारखी कोणतीही बंदिस्त आकृती तुम्ही वापरू शकता. या आकृतीमध्ये त्या संचाचे नाव इंग्रजी वर्णमालेतील मोठ्या अक्षराने लिहावे आणि त्या संचातील घटक कोणत्याही क्रमाने त्या बंदिस्त आकृतीमध्ये लिहावे. To draw the Venn diagram of any sets, you can take closed diagrams like rectangle, circle, triangle, hexagonal, pentagonal, etc. and you write all elements with the name of that set in that closed diagram.